आज आपण बनवणार आहोत बिस्किट पासून घरगुती केक। नमस्कार, मी वनिता, स्वागत आहे तुमचे वनितास किचन मध्ये। आपण सध्या बघत आहोत बाहेरच्या केक मध्ये खूप क्रीम असते आणि त्याच्यामध्ये खूप भेसळ पण असते, म्हणून माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरीच केक बनवत आहे। तुम्ही पण घरीच बनवू शकता खूप कमी साहित्यामध्ये। त्यासाठी लागणारे साहित्य: ओरिओ बिस्किट घेतले आहे, 1 वाटी दूध, पिठी साखर आणि चिरी आणि 4-5 बदाम आणि खाण्याचा सोडा। आता आपण बिस्किट पुढे ताटामध्ये काढून घेऊया। मला मोठा पुडा मिळाला नाही म्हणून मी लहान पुडे घेतले आणि या ओरिओ बिस्किट पेक्षा आपण आहे ना पार्लेजी पण वापरू शकतो। आणि आता आपण हे फोडून घेऊया। सर्व फोडून घेऊया आपण। आणि आता आपण मिक्सर भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। आता आपलं छान बारीक झालं आहे। आता याला आपण यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण 2 चम्मच बारीक साखर घालूया। तसे बिस्किट गोडच आहे म्हणून कमी जास्त वापरू शकता। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये आता थोडं दूध आपण थोडं करून टाकूया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। उकळी नाही राहू द्यायच्या याच्यात। आता आपण गॅस सुरू करून यावर कढई ठेवूया आणि याला थोडं आपण तापत ठेवूया। आपण यामध्ये अर्धा चम्मच सोडा घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। आपल्याकडे सोडा नसेल तर इनो पण वापरू शकतो आपण। आणि छान असं एक साइड फिरवत राहायचं आहे। छान असे बबल्स येते। आपण याला तूप लावून घेऊया या डब्याला। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर टाका, नाही तर थोडा मैदा टाकला तरी चालते। यामध्ये आपण चिरी आणि बदाम घालून घेऊया।
घेतलेलं मिश्रण यामध्ये आपण आपण हे छान असं हे करून घ्यायचं आहे चांगलं एक म्हणजे एक सारखं बसते. आणि इकडे आपण कढई तापासाठी ठेवलं होतं आहे. यामध्ये एक आपण प्लेट ठेवूया आणि यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया आपण. नंतर यामध्ये आपण हे मिश्रण ठेवून घेऊया आणि 30 ते 35 मिनिट आपण याला झाकून ठेवूया. गॅस कमी आचेवर. आता आपले 30 ते 35 मिनिट झाले आहे. आता आपण उघडून पाहूया. आणि आता आपण चाकूने पाहूया. आपलं बॅटर आता छान तयार झालं आहे. आपला केक तयार आहे. याला चिकटलं नाही आपलं. आता आपण गॅस बंद करूया आणि याला 5 मिनिट थंड करून घेऊया. आता आपलं थंड झालं आहे. आता आपण काढून घेऊया. साईडने आपण पूर्ण असं करून घ्यायचं. घरगुती केक तयार आहे. बिलकुल भेसळ नाही आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला मऊ आणि स्पंजी केक तयार आहे.